शिक्षक, तुला आवडलेल्या स्थळांची माहिती सांग. बंड्या, मला आवडलेलं स्थळ आईबाबांना आवडत नाही, त्यांना आवडलेलं स्थळ मला आवडत नाही, आणि आम्हा तिघांना आवडलेल्या स्थळांना समोरचं स्थळ नकार देतं, म्हणून मी स्थळच बघत नाही. पुण्यात दोघांना अटक व नंतर समज देऊन सोडून दिले. येरे येरे पावसा गाणं म्हणत होते. हे वरुण राजा, अजून ही वेळ गेली नाही. फक्त एकदाच सांग, दिवाळीला कपडे घेऊ की रेनकोट? बंडू एकदा देवळात गेला. हात जोडून देवाला म्हणाला, देवा, मला काही नाही दिले तरी चालेल, पण माझ्या आईला एक सुंदर सून दे. देवाने ते ऐकले आणि त्याची इच्छा पूर्ण केली. महिन्याभरात त्याच्या धाकट्या भावाचे लग्न झाले. सून दिसायला सुंदर आहे. जज साहेब, मी तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आरोपी साहेब, मी आधी तमाशाच्या फडात ढोलकी वाजवायचो. सगळीकडे शांतता. पत्नी, मेरी ये समझ में नहीं आता कि कई साल से मैं तुम्हारे लिए कोई भी व्रत उपवास नहीं रख रही, फिर भी तुम पूर्ण स्वस्थ कैसे चल रहे हो? पति, मैं बहुत नियम संयम से रहता हूँ इसलिए। पत्नी, मुझे बेवकूफ़ समझ रखा है क्या? सच सच बताओ, वह कौन है जो तुम्हारे लिए व्रत उपवास रखती है? एक संख्या मनात धरा, तिच्या 3 मिळवा. आता आलेल्या संख्येची दुप्पट करा, त्यातून 7 वजा करा. आलेली संख्या एका कागदावर लिहा आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा. वडील, आज होमवर्क नको करू. मुलगा, का? मग मॅडम तुम्हालाच फोन करतील. वडील, म्हणून तर सांगतोय. मुलगी, बेबी, क्लासला का नाही आलास? मुलगा, अगं येणार होतो, पण तब्येत बिघडली जरा. मुलगी, मी केस केला असता ना तुला, मग लगेच बरा झाला असतास. मुलगा, नको अगं, खाईन मी गोळ्या. मुलगी, का? काय होतंय तुला? मुलगा, जुलाब. मुलगी, ठीक आहे, तू गोळ्याच खा.